कारण तुमची स्ट्रॅटेजी कितीही भारी असते, जर तुमचा रिस्क मॅनेजमेंट बरोबर नसेल तर स्ट्रॅटेजीला झिरो व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये. मार्केट फक्त प्रोबॅबिलिटीवर चालतं, की कधी पण काय पण होऊ शकतं मार्केटमध्ये. मार्केटला आणि महिलांना समजणं खूप मुश्किल आहे, असं मी नाही म्हणत आहे, राकेश झुंझुनवाला एकदा बोललेले. तर ही ग्राउंड रिलेटेड ट्रेडिंगची. आणि जर बाकीचे करिअर्स बघितले तर बिझनेसची पण एक हाईप होती 2-4 वर्ष आधी. म्हणजे जेव्हा ट्रेडिंगची हाईप होती, ट्रेडिंग जेव्हा हॉट टॉपिक बनला, त्याच्या आधी बिझनेस एक हॉट टॉपिक बनलेला. एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट बिझनेसेस. पुष्कराज ठाकूर पण 2-4 वर्ष आधी डिजिटल मार्केटिंगच्या नंतर बिझनेसचे व्हिडिओ बनवायचा, नंतर ट्रेडिंगचे बनवायला लागला. जर तुम्ही त्याला खूप आधी, मी त्याला खूप आधीपासून फॉलो करतोय म्हणून मला माहिती आहे. तर बिझनेसची बी हाईप होतीच. इथे तुम्हाला एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की एक सोसायटीमध्ये एक चेन चालते. जशी निसर्गामध्ये चेन चालते, की आपला अन्नचक्र ज्याला म्हणतो आपण, सोसायटीमध्ये पण एक चेन चालते. प्रत्येक करिअरला त्या त्या